हॅलो हॅलो. हॅलो. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे विरुद्ध रजिक वॉटर सप्लाय भिंगार या दोन संघांमध्ये 3 षटकांची ही मॅच. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा जमवेल उसटणे टीम हे पाहणं मात्र महत्वाचं असेल. नाणेफेकीचा कोल जिंकून मोठे भिंगार संघानं निवडले क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू गोलंदाज प्रतीक घोगरेचा. रनअप मध्ये थोडासा अडथळा आला. दोन्ही टीमला अलर्ट आहे. 1 ओव्हर झाल्यानंतर टीम मीटिंग घ्यायची नाही, जी नोंद घ्यायची आहे. तुम्ही 1 ओव्हर झाल्यानंतर टीम मीटिंग घेतला तर पॅनल्टी लागण्याची नोंद घ्यायची आहे. यस यस 3 षटकांच्या सामन्यात आणि टीम मीटिंग नॉट अलाउड. सागर पाटील अनिकेत ढोपरी अगदी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, झुकून दिलं होतं स्वतःला, परंतु तदनंतर बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील तब्बल ही 200 षटक चालू आहे. 200 षटकांचे सामने आतापर्यंत झालेत. यावेळी चेंडूकडे पाहत राहिला, इथून मात्र स्वर चेंडू. स्वर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र पॅडवर आदळलेला हा चेंडू आपण पाहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र एकेरी धाव पूर्ण होईल लेग बाईच्या स्वरूपात. 2 धावा जोडल्या जात आहेत. तब्बल 8 संघांना आज प्रवेश देण्यात आला होता आणि आता मात्र 4 संघ बॅलन्स राहिलेत. कोण आजच्या लॉट्स मधून टॉप 4 मध्ये जाईल हे पाहणं देखील निश्चितरित्या महत्वाचं असेल. प्रतीक घोगरे गोलंदाजी करतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिला आणि तदनंतरच्या चेंडूवर सुंदर कामगिरी त्याच्या माध्यमातून. यावेळेचा मोठा फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. धावफलक वधारलं. 8 धावा मात्र धावपटलावर जोडला गेल्यात. अनिकेत ढोपरीचा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सत्रात गोलंदाजी करतावेळी प्रतीक घोगरेने सुंदर गोलंदाजी केली होती. यावेळी देखील तसाच प्रयत्न आहे, परंतु इथून मात्र एक मोठा फटका त्याला भेटतोय. यावेळी अजून एक दर्जेदार फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय. तत्पूर्वी चेंडू गेला सीमा पार. अजून एक दर्जेदार षटकार. अजूनही षटकारांची हॅट्रिक झालेली नाहीये. आजची शेवटची रजनी आहे आणि अजूनही षटकारांची हॅट्रिक झालेली आहे. 11वा असा खेळाडू आहे ज्यांनी लागोपाठचे 2 षटकार लागवलेत. हा खेळाडू ठरेल का षटकारांची हॅट्रिक मारणारा पहिला खेळाडू, परंतु इथून स्वर चेंडू. यस यस दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्वर चेंडू आणि या स्वरच्या साह्याने धावपलकावर धावा लागल्या तब्बल 15. पुन्हा एकदा प्रतीक घोगरे आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अनिकेतच्या पारीचा अंत.
यस डीजे, चला टीम मीटिंग नकोय. नौका खेळाडू वन डाऊनच्या भूमिकेत धनंजय हिलाल. अगोदरच्या सामन्यात मला वाटतं ओपनिंगला आले होते धनंजय हिलाल. चांगली कामगिरी त्याने केलेली आणि थोडक्यासाठी मला असं वाटतंय धावचीच्या स्वरूपात ते बाद झाले होते आणि आता वन डाऊनच्या भूमिकेत येणं त्यांनी पसंत केलंय. त्यांची ती टोपी मला वाटतं लकी टोपी आहे. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पाहत असतो मी, ते टोपी घालूनच उतरतात नाईटच्या या शृंखलेमध्ये आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग देखील दर्जेदार त्यांच्या माध्यमातून घडत असते. इथे धावपटलावर धावा आतापर्यंत आहेत 15. मला वाटतं या षटकातील हा निर्णायक चेंडू शेष आहे. ऑन स्ट्राईक धनंजय हिलाल. घनाग्रात पहार करणारा हा खेळाडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि काय झेल टिपलाय. वा, वाक्याने जोगी झेल डीजे. एफर्ट लावले साहिल जगेनं, प्रशंसा नामक झेल टिपला. तब्बल या संपूर्ण शृंखलेतील 150वा झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला आणि 150वा झेल अगदी रिपीट बघावा असा झेल त्याच्या माध्यमातून टिपला. मैदानाच्या चारी बाजूने त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट मात्र झालाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आला आणि धनंजय हिलाल यांना आल्या पावली माघारी परतावं लागलं. अंतकरण थोडस जड होतंय मैदान सोडताना. काय फटका त्यांनी देखील एक्झिक्यूट केला होता. त्यांच्या फटक्यात देखील ताकद कमी नव्हती, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण अगदी उडी मारून झेल टिपला गेला. नौखे गोलंदाज धीरज पवार यांच्या हातामध्ये चेंडू आहे सेकंड ओव्हर साठी आणि नौखे फलंदाज मैदानात दाखल झाले जितेश मडवी. यस, स्ट्राईक एंडवर खेळताय सागर पाटील आणि त्यांचा देखील जातोय विकेट. आपण या मैदानाचं विशेष पाहतोय. गेली 4 रात्री अगदी 12 वाजून गेले. किती मोठे फटके तुम्ही केला, किती ताकद लावा, पण सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना आपण पाहत नाही आहोत. कदाचित एकाच दुसरा षटकार पाहायला मिळतोय, परंतु झेल बाद एवढं भरपूर पाहायला मिळालं या मैदानावर. जास्त ड्रॉप कॅची देखील झाल्यात, परंतु सीमारेषेच्या बाहेर चेंडू जात नाहीये. 12च्या नंतर 20 धावा देखील भरपूर होत आहेत या मैदानावर. 9, 8, 24 चेंडू मध्ये 8 धावा देखील आपण पाहिल्यात. म्हणजे एकदा रात्रीचे 12 वाजून गेले की ड्यू फॅक्टर आहे, दव मैदानामध्ये येतोय आणि चेंडू हा थोडासा जड होऊन बसतोय. हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली गेली आहे, परंतु अपील पूर्णपणे खारिज करतायत आमचे पंच. एकंदरीत निर्धाव चेंडूची सांगता, धावफलक मात्र स्थिर आहे ते 15वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा होत्या. धीरज पवारचे आपण 2 चेंडू पाहिले. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतरचा आत्ताचा हा निर्धाव चेंडू. यावेळचा अजून एक निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी धीरज पवार करतायत. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. यस, आमच्या कॉम बॉक्स मध्ये मात्र डिस्कस चालू आहे की मॅन ऑफ द सिरीज कन्फ्युजनची बात बनलेली आहे आता. कारण की कोणत्याही टुर्नामेंट मध्ये एखादा खेळाडू 50 मारतो, 50+ रन खेळतो आणि मग त्याचं नाव चर्चेत राहिलं जातं. परंतु 3 दिवस इथे कॉम बॉक्स मध्ये बसणारे आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये बसणारे सर्व मान्यवर क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट रसिक अजूनपर्यंत कन्फ्युज आहेत. कारण की एकही असा खेळाडू नाही की तो 30+ रन खेळलाय. एक आजिवली संघाचा तौसिफ शेख 33 धावा खेळला होता. यावेळेचा अजून एक दर्जेदार चेंडू. मैदानात काय घडलं जात आहे, निर्धाव षटक होईल का हे?
यस 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 सांगड्याचे आशिष पाटील देखील 44 धावा खेळले होते, परंतु त्यांचा संघ पुढे गेला नाही, त्यांना हार पत्करावी लागली, पराभवाच्या छायेत ते गेले. इथून निर्धाव षटक टाकेल का हा गोलंदाज? मोठा फटका जरूर खेळलाय, कॅच होईल का? आणि झेल टिपलाय दुसरा खेळाडू ज्याने टाकलाय मेडन षटक या स्पर्धेमधलं. डीजे सॉरी, हा तिसरा खेळाडू आहे ज्याने मेडन षटक टाकलंय. पहिलं मेडन षटक टाकलेलं प्रवीण भोईरनं, संदेश भोईरनं, नंतरचं प्रवीण भोईरनं टाकलं आणि हा तिसरा खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेतील मेडन षटक टाकलंय. वाक्य न जोगी कामगिरी, धावांना पूर्णपणे लगाम लावून ठेवलं. पहिल्या षटकात 15 धावा जरी आल्या असल्या तरी या गोलंदाजानं दाखवून दिलंय हम भी किसी से कम नाही, आणि त्यांनी पूर्णपणे धावांना लावला स्पीड ब्रेकर आणि एकंदरच निर्धाव षटक टाकलं. तिसरं षटक, लागवरचं षटक हाताळण्यासाठी नौका गोलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू प्रीतम घोगरे, नौके खेळाडू अमर हिलाल मैदानात दाखल झालेत. अमर हिलाल आणि जितेश मडवी ही जोडी मात्र मैदानात आता सज्ज आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत, याच्यामध्ये हाणामारी आणि हाणामारी हे तत्व या खेळाडूंना वापरावं लागेल. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2024. बॅटची रे चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज अजून एक बाद. नौका खेळाडू, मागचे 9 चेंडू आपण पाहिले, एक वाईट बॉल आला होता, त्याच्यानंतर 9 चेंडू आपण पाहिले, 9 चेंडूत एकही धाव आली नाहीये. काय क्रिकेट घडलं जात आहे. थोडीशी कुछ काही कामगिरी उसाटणे संघाच्या बाजूने पाहायला मिळते, तर तितक्यात चांगली गोलंदाजी केली जाते भिंगार संघाच्या बाजूने. नौके खेळाडू दर्शन म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालेत. आत्ताच डीजे वर गाणं मात्र वाजलं, नाद एकच बैलगाडा शरद. आणि काल या मैदानावर आपण थैमान बैलाला पाहिलं, आमचे पांडुरंग शेठ भोईर यांच्या थैमान बैलाला या मैदानावर आपण पाहिलं. यावेळचा या इनिंग मधला तब्बल 10वा निर्धाव चेंडू, 11वा निर्धाव चेंडू, 11वा निर्धाव चेंडू या इनिंग मधला आणि लागोपाठचा 10वा. यावेळी मात्र धाव मिळेल टीम उसाटणेला बराचशा प्रतीक्षेनंतर. तमाम आमचे प्रेक्षक वर्ग आता अगदी अलसवून क्रिकेट पाहत असताना, कारण की धावाच येत नाही आणि धावा जेव्हा येत नसतात तेव्हा प्रेक्षक वर्ग मात्र पूर्णपणे कंटाळून जातो. परंतु जल्लोष साजरा केला जातो भिंगार संघाच्या बाजूने, कारण की त्यांचे गोलंदाज अगदी प्रगतीपथावर गोलंदाजी करतात. 16 धावा धावपटलावर. प्रीतम घोगरे पहिल्या चेंडूवर विकेट, नंतरचा निर्धाव चेंडू, आता एकेरी धाव. आता डावकुऱ्या हाताचे खेळाडू दर्शन अमर हिलाल मात्र ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू पेस करतायत ते, प्रथम स्ट्राइक वर येत आहेत, प्रथम स्ट्राइक त्यांना मिळते आणि क्षेत्ररक्षणाची विवरचना निश्चितरित्या बदलली जाईल डावकुऱ्या हाताचे खेळाडू असल्या कारणाने. अगदी बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे ओळतील आणि हा स्वर चेंडू. 17 धावा आणि या स्पर्धेतील 83वा स्वर चेंडू प्रीतम घोगरेच्या माध्यमातून. यावेळचा चेंडू पॅडवर जरूर आदलला, लाऊड अपील केली गेली, परंतु आमचे तटस्थ पंच हा निर्धाव चेंडू असल्याचं घोषित करतात. या स्पर्धेतील 50वा खेळाडू आहे की तो धावचीच्या स्वरूपात बाद झालाय.
नौके खेळाडू मैदानात दाखल होत आहेत. नंबर 7 वर अनुज ढोपरी, प्रीतम घोगरे प्रगती पथावर गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र सुंदर फटका खेचला गेलाय. वन बाउंड चेंडूला कलेक्ट आणि चेंडूची पेकीवर प्रत्यय येईल. एकेरी धाव. काय प्रयत्न केले जात आहेत भिंगार संघाच्या बाजूने आणि प्रयत्नार्थी परमेश्वर यश नक्कीच तुमच्या वाटेला येईल. संघर्ष केला जातोय एक एक धाव वाचवण्यासाठी. 18 धावा आतापर्यंत धावपटलावर जोडल्या जात आहेत. शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे प्रीतम गोगरेचं. पुन्हा एकदा पंथाच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळचा निर्धाव चेंडू. अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा जोडल्या गेल्यात त्या तब्बल 18 म्हणजे 18 चेंडूमध्ये जमवल्या 18 धावा आणि आता 18 चेंडूमध्ये गरज आहे ती 19 धावांची. याच्यानंतरचा होणारा सामना शहाबाज विरुद्ध उसरली या दोन संघांच्या दरम्यान. उसरली संघाचे संघनायक आणि शहाबाज संघाचे संघनायक या पण लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. भाई आपण पाहतोय 18 चेंडूंमध्ये 18 धावा जमवल्या टीम उसाटणे ना. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या. तदनंतरचा निर्धाव षटक आपण पाहिला आणि शेवटच्या षटकात आल्या 3 धावा. एकंदरीत 18 धावा धावपटलावर लागल्यात. 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे रझिक वॉटर सप्लायर भिंगार संघाला. अशा पद्धतीने 18 चेंडूमध्ये 19 धावा रझिक वॉटर सप्लाय भिंगार संघ पार पाडेल का ह्या धावा देखील डिपेंड केल्या जातील या मैदानात हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा वळूयात आपण भाई मस्कर यांच्याकडे. हॅलो चला भिंगार टीम सलामीची जोडी पाडवा मैदानामध्ये. शाबाद टीम संघाचा कर्णधार टॉस साठी या प्लीज. अठारह गेंदे 19 की जरूरत. बीच मैदान के अंदर ये मुकाबला हाई वोल्टेज का दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला. शायद ऐसा लग रहा था पहली ओवर की बात की जाए तो 2 छक्के आए थे. उसके बाद अपने आप कंट्रोल में रखा गेंदबाज ने. देखा जाएगा तो पहली ओवर में 15 रन आए थे और 2 विकेट भी मिले थे. उसके बाद दूसरी ओवर की बात की जाए तो पूरा ओवर मैडम और उसके बाद 2 विकेट भी मिले थे. उसके बाद तीसरी ओवर प्रीतम घोगरे की थी. 3 रन देकर 1 विकेट भी मिला था. उसके बदले स्कोर का लेवल देखा जाएगा तो 18 गेंदे के बाद 18 रन बने. 19 रनों की जरूरत होगी. कैसी गेंदबाजी उसाटने टीम की हो जाएगी. सामने बल्लेबाज ताकतवर बल्लेबाज देखने के लिए मिलेंगे भिंगार टीम के. अशा सम्राट आपण पाहतोय अनंत ठाकूर यांचं देखील आगमन या मंचावरती होतात. त्यांचं देखील मनपूर्वक मी स्वागत करतोय मित्रांनो. त्यांचे बंधू देखील एकनाथ ठाकूर सरांचं देखील फार मोठ्या मनानं आगमन होते या मंचावरती. नक्की टेमी नाकेचे अध्यक्ष आहेत ते एकनाथ ठाकूर सर. त्यांचं देखील आगमन होतं. अशी मजाक पाहिजे मित्रांनो कारण काही मॅच रोमांचक झाली पाहिजे. सुरेश पाटील आणि सचिन शिंदे यांचं आगमन या स्टेजवरती देखील होते. त्यांचं देखील मनपूर्वक मी स्वागत करतोय मित्रांनो.
जर 4 चेंडू मागे जर सामना फिनिश केला, प्रतीक पाटील यांच्याकडून 500 रुपये, भिंगार संघाकडून प्रतीकनं 500 रुपयाचं इनाम लावलाय. 18 गेंदे और 19 की जरूरत होगी गेंदबाज के लिए. गेंदबाज अमर हिलाल, अमर हिलाल के हाथ में गेंद. पहली गेंद क्या करेंगे? ये गेंद हल्के से फीड किया, अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका. मैच डॉट गेंद आई. पहली गेंद 18 गेंदे 19 की जरूरत थी. पहली गेंद डॉट आने की बाद 17 गेंदे और जीत के लिए 19 की दूरी. ये दूरी रहनी नहीं चाहिए भिंगार टीम के लिए. क्या करेंगे? कैसी होगी बल्लेबाजी, उसके आगे कैसी करेंगे गेंदबाजी, ये देखना पड़ेगा. ये गेंद अच्छी गेंद उड़ाया, गेंद गई वन बाउंड सीमा रेखे के बाहर. आया दंदना तवच. ये गेंद अच्छी थी. पहली गेंद और दूसरी गेंद के ऊपर है. अच्छा हुआ चबे के साथ खोला खाता टीम का भी और अपना भी. बल्लेबाज धर्मेंद्र घोगरा, अच्छे बल्लेबाज, अच्छे साइज से खेल रहा है. क्या करेंगे? कैसी होगी पिटाई, कैसी होगी धुलाई, देखना पड़ेगा. अभी भी 15 का पीछा करना है. ये गेंद लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑफ के रीजन में जाने वाली थी. अपने फॉलो में गेंद को रोका. मिलेगा मैच सिंगल के साथ भिंगार टीम जाती हुई नजर. 5 रन, 5 तो बनेंगे. 19 क्या करेंगे? एक गेंद अच्छी होनी चाहिए. हमने सामने बल्लेबाज, हमने सामने गेंदबाज. दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला. थक 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 थक. कैसी होगी गेंदबाजी? गेंदबाज के लिए अमर. ये गेंद अच्छी थी. क्या होगा? तू मैं करके डायरेक्ट हिट. 4 का पिटलाई. यावेळेस मात्र फलंदाज धर्मेंद्र. अंदर चिंगू हो गया. ये क्या हुआ? ये आई पहली विकेट यहां पर भिंगार टीम की. शायद एक रन खतरे के घड़ी पे मोड़ रहे थे. आखिरी वक्त पर विकेट चल बैठी. बीच मैदान के अंदर पहले विकेट जाने के बाद डर का एहसास हुआ है भिंगार टीम को. डर का एहसास मिटाना पड़ेगा. कैसी होगी बल्लेबाज? नए बल्लेबाज स्ट्राइक पर जाएंगे. सौरभ पाटिल नए बल्लेबाज कुछ कारनामा दिखाएंगे. अच्छे 14 की अभी भी दूरी है. 5 आने के बाद 14 की दूरी है. क्या करेंगे? कैसे माइटे हिट लगा के अच्छे चलेंगे या शायद डॉट गेंद के साथ चलेगी गेंदबाजी? ये देखना बेहद लाजमीदायक होगा. आखिरी वक्त पर स्पीड अप कीजिए. उसने टीम में आपके गुजारिश करता हूं. यह मुकाबला अच्छा होना चाहिए. अच्छा ही होगा. छोड़ेगी नहीं उसना टीम भी. मुकाबला अच्छी तरफ से जा रही है. रन की संख्या कम हुई तो क्या हुआ? अंदर तो गेंदबाज अच्छे हैं, उसको साथ भी अच्छा देना पड़ेगा. 11 खिलाड़ी. ये गेंद ब्रॉकर की गेंद थी, खोद के निकाला था. फील्डिंग तो अच्छी हुई है, लेकिन क्या करेंगे? अंदर तो अंदर कुछ बात होगी. 11 खिलाड़ी का साथ रहना अच्छा जरूरी होगा गेंदबाज के लिए. ये अच्छे बल्लेबाजी दिखाएंगे दोनों बल्लेबाज. एक तरफ होगा बल्लेबाज पीतम घोगरा और दूसरी तरफ
सौरभ पाटिल। ब्लॉकर की गेंद खोद के निकाला, ये क्या हुआ, थोड़ा मिसअंडरस्टैंडिंग हुआ था। अच्छा थ्रो मैं कहूंगा। इसके बाद मिला सिंगल, सिंगल के साथ स्कोर देखा जाएगा तो 6 तो बने, आने वाली 12 बनेंगे 13 या नहीं बनेंगे ये देखना पड़ेगा। 12 गेंदे 13 रन। मयूर पाटिल मैं कहूंगा 30 बन जाते तो मौका बन सकता था उस अन्य टीम के लिए। टाइम पास मत कीजिए उस अन्य टीम प्लीज। कैसी गेंदबाजी, कैसी बल्लेबाजी। 12 गेंद 13 की जरूरत है। भिंगार टीम धड़कन तेज होती हुई नजर आ रही है। 7 बैठी है, 11 खिलाड़ी मैदान के बाहर। क्या करेंगे अपने 2 बल्लेबाज, 2 आरंभिक बल्लेबाज है, कारण दिखाकर करिश्मा दिखाना पड़ेगा। मैदान के अंदर बची हुई 12 गेंदे 13 की जरूरत है। 13 नहीं तो मेरा नहीं, इस मैदान से 13 नहीं आएगा तो मैदान छोड़ना पड़ेगा भिंगार टीम को, या आएंगे वैसी गेंदबाजी करनी पड़ेगी। अच्छी गेंदबाजी। पहली ओवर की बात की तो 6 रन जुड़े। आखिरी वक्त पर यह मुकाबला जीतेश मड़वी, गेंदबाज के लिए जीतेश मड़वी। 12 गेंदे 13 की जरूरत है। मुकाबला अच्छा होना चाहिए। जीतेश मड़वी के हाथ में गेंद। 12 गेंदे 13 की जरूरत है। मुकाबला है होल्टे, दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला। ये गेंद को उड़ाया जरूर है, फिर उसके नीचे क्या मिलेगा। 2 रन तो जोड़े लेकिन आने वाली 11 गेंदे और 11 की जरूरत। त्या दरम्यान या सामन्यासाठी शुभेच्छा संदेश पाटील भिंगारीचे, त्यांच्याकडून देखील या सामन्यासाठी देखील शुभेच्छा आणि टीमसाठी फार शुभेच्छा, त्यांचा देखील मनपूर्वक मी स्वागत करतोय मित्रांनो। 11 गेंदे 11 की जरूरत। इस बीच मैदान के अंदर ये मुकाबला अच्छा होना चाहिए। भिंगार टीम सोच रही होगी कैसी होगी बल्लेबाजी, कैसी होगी गेंदबाजी। हवा में जरूर खेला है, सिंगल तो मिलेगा, क्या मिलेगा दूसरा। सेफ एंड लैंडिंग पर गेंद हुई, 2 तो मिले। 2 आया, 2 आना चाहिए था भिंगार टीम के लिए। सोच रहे होंगे 11 खिलाड़ी, सोच रहे होंगे कैसी होगी। उस अन्य टीम कम नहीं है, गेंदबाजी उसके खेमे में अच्छी है, फील्डिंग अच्छी होना जरूरी होगा। आखिरकार में 10 गेंद और 9 रनों की जरूरत। 10 गेंद 9 रन। यह मुकाबला ऐसा हुआ था नारपोली के बीच में और कालुंद्रा के बीच में। यह मुकाबला हुआ था हाई वोल्टेज का। 18 गेंदों पे ऊपर 20 रन नहीं दिए थे नारपोली टीम ने। वैसा मुकाबला, पैसा उसूल मुकाबला मैं कहूंगा। ये गेंद उड़ाया, ये नंबर आया 6। कहते सो जा बेटा सो जा, नहीं तो गब्बर आ जाएगा। गब्बर, यह गब्बर आया भिंगार का, मैं कहूंगा सौरभ पाटिल। यह अच्छी बल्लेबाजी, 3 की जरूरत है इस मुकाबले के अंदर। ये गेंद बॉगल की गेंद, लपक झपक हुई गेंद के विकेट के पर 10 रनों में और 1 विकेट का पतन भिंगार टीम का। अभी भी जरूरत है छक्का लगाने वाला बल्लेबाज मैदान के बाद सौरभ पाटिल। मैं पहले ही कहा था ये गब्बर था, बच्चा भी शरारती निकला और बच्चे ने लिया विकेट। यही तो होता है, आजकल के बच्चे शरारती होते हैं। वैसी गेंदबाजी मैं कहूंगा
गेंदबाज जितेश मडवी. आठ गेंदे 3 रनों की जरूरत है. 8 गेंदे बची होगी. क्या मुकाबला छोड़ने के लिए नहीं है उसरना टीम. ये 2 गेंदे अच्छी जाएगी तो शायद 6 में आएगी 3. क्या यह 2 गेंद के ऊपर मुकाबला खत्म कर सकते हैं बल्लेबाज. देखना होगा. प्रतीक घोगरा. प्रतीक घोगरा 8 गेंदे 3 की जरूरत. ये गेंद कहीं पे निकाय कहीं पे निशाना. बॉलर बार का कोई कांटेक्ट नहीं. इसके कारण डॉट गेंद के ऊपर कोई नंबर का अच्छी गेंद डाली गेंदबाज थोड़ा यहां पर जितेश मडवी. 7 गेंदे 3 रन. यह मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला में मैंने पहले ही कहा था यह मुकाबला छोड़ने वाले नहीं है उसरना टीम. 9 में चाहिए थे 3 अभी 7 में आए 3. ये गेंद हवा में जरूर खेलाए. विकेट का पता न और एक विकेट चलता बना दिया बंगाल टीम का. 6 में चाहिए अभी 3. रुपेश ठाकूर सर या प्लीज. नेक्स्ट मॅचचा टॉस केलाय का तुम्ही. ओके ठीक आहे. छह गेंदे बची होगी. 3 की जरूरत होगी. 3 में क्या करेंगे या क्या नहीं होगा. ये उसरना टीम में मैं पहले ही कहा था ये उसरना टीम है. ये बिलोंग करती है ठाणे से आई हुई टीम को कम मत समझिए. मैं कहूंगा बंगाल टीम 6 में चाहिए 3 या बजानी पड़ेगी नागोबे की बीन. क्या करेंगे बल्लेबाज. शाहबाज ने टॉस जीता है. डिसीजन क्या होगा तो तुरंत अंदर जाना पड़ेगा. फील्डिंग का डिसीजन हो जाएगा तो 6 में चाहिए 3. हाई वोल्टेज मुकाबला. गेंदबाज के लिए गेंदबाज धनंजय हिलाल. 6 में चाहिए 3. सेकंड बल्लेबाज प्रीतम घोगरा. स्पीड अप कीजिए. 6 गेंदे 3 की जरूरत. ये गेंद उड़ाया नंबर 6. मुकाबला सामना अंतिम क्षणाला भिंगार टीमच्या देखील हृदयाचे ठोके एकदम वाढून ठेवले ते उसरणे टीमना. ऑल द बेस्ट भिंगार टीम तुम्हाला देखील आणि उसरणे टीम आस्वादन करायचे प्लीज. दोन्ही टीमला विनंती आणि तत्पूर्वी आपण जाऊया भारत ट्रॉफी. भारत ट्रॉफी जाते मित्रांनो. धीरजसाठी त्यांना मिडम षटक फेकलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. बंगाली टीम धीरजसाठी प्लीज. धीरजच्या माध्यमाची ट्रॉफी घेण्यासाठी